तर मंडळी नमस्कार, राम राम. सुख, समाधानी आणि शांती काय असते याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आज मी भागवत मुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. सुंदर असा मठ आणि या ठिकाणची व्यवस्था. दादा नमस्ते. महाराज कुठे आहेत? पाठीमागं. काय बनवणार आहेत खायला आज? आज खिचडी आहे आणि बुंदी बनवली आतमध्ये. आतमध्ये बुंदी बनवली आहे, खिचडी पण बनवायला चालू आहे. महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी मंडळी चालू आहे. ध्यानस्थ बसण्यासाठी ही महाराजांची पर्णकुटी आहे. स्वच्छ आणि सुंदर असा परिसर. जांभळं सुद्धा मंडळी या ठिकाणी पिकायला सुरुवात झाली आहे. पाहूयात खायला भेटते का काळं जांभळ पिकलेलं. सुंदर असा मठ आज दाखवण्याचा प्रयत्न आपल्याकडून या ठिकाणी पाहायला मिळेल मंडळी तुम्हाला. सुंदर असा नजारा मंडळी आणि कल्पवृक्ष या नावाने या ठिकाणी मस्तपैकी महाराजांनी बसण्यासाठी ठिकाण बनवले. महाराज नमस्ते. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. तुमच्या भेटीसाठी आज आम्ही खास परळीवरून आलो. आल्यानंतर जे समाधान असते आयुष्यामध्ये ते समाधान आज पाहायला भेटले या ठिकाणी. पाठीमागं सुद्धा मठाचं काम चालू आहे. मठाचंच काम चालू आहे ना? हो, श्रीकृष्ण मंदिराचे काम चालू आहे मंदिराचं. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर जे मनाला समाधानी आणि सुख असते ते याच्यापेक्षा वेगळं काही असावं असं महाराज मला वाटत नाही. काय सांगाल एकंदरीत हा परिसर बनवण्यासाठी तुम्ही किती वर्ष वाया घातले आयुष्यातले? आयुष्यातले वर्ष वाया नाही घातले, त्याचा सदुपयोग झाला. नक्कीच. 10 वर्षापासून हा आश्रम सुरू आहे. 10 वर्षापूर्वी सुरुवात केली होती आणि आज या पद्धतीनं स्वरूप आलेलं आहे, जेणेकरून सर्व भगवत भक्तांना या ठिकाणी शांती मिळते, समाधान मिळतं. नक्कीच. आश्रम बनवलेला आहे आणि अध्यात्माशिवाय जीवनाला शांती नाही, समाधान नाही आणि ते निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर श्रम दूर होतात, असा हा आश्रम आहे. भक्तांना या ठिकाणी अन्नदान सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं जाते. हे ठिकाण आणि या ठिकाणी येण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना असेल अथवा भक्त मंडळीला असेल तर हा ॲड्रेस काय सांगता येईल आपला? आश्रम केज या ठिकाणी आहे, बीड जिल्ह्यामध्ये, भगवान श्रीकृष्ण आश्रम. आणि या ठिकाणी अनेक भगवत भक्त नेहमी येत असतात. आजही अष्टमी आहे आणि प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला कीर्तन आणि महाप्रसाद हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. आजही 11 ते 1 या वेळेमध्ये कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे आणि इतर कार्यक्रम नेहमी चालू असतात आश्रमामध्ये वेगवेगळे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भगवत कथा असतील किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये बोलवलं जातं. एकंदरीत वार्षिक किती कार्यक्रम घेता तुम्ही महाराष्ट्रामध्ये? वेगवेगळ्या ठिकाणी चालू असतात, असं काही निश्चित नाही किंवा त्याची नोंद नसते किंवा रेकॉर्ड तयार केलेलं नसतं, परंतु कोणी बोलवलं कार्यक्रमासाठी तर जात असतो निशुल्कपणे. हां, थोडाफार खर्च त्यांना जर वाटलं तर देतात, येण्या जाण्यापुरता वगैरे स्वइच्छेनं काही जे दिलं तर, परंतु जेवढी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच मंडळी, आपण मठाचं आणि श्रीकृष्ण मंदिराचं काम चालू आहे ते सुद्धा या ठिकाणी एकंदरीत पाहण्याचा प्रयत्न करूयात. भव्य दिव्य अशा मंदिराचं या ठिकाणी
भूमिपूजन झाल्यानंतर कामही जलद गतीने सुरुवात झाले मंडळी, पाहू शकता. मंदिराचं काम करण्यासाठी या ठिकाणी मंडळी आलेली जेवण मस्तपैकी झाडाच्या सावलीला करत आहे, पाहू शकता. अशा मंदिराचं या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे मंडळी, पाहू शकता. अतिशय सुंदर असं बीड जिल्ह्यातील सगळ्यात म्हणायला हरकत नाही श्रीकृष्ण मंदिराचं या ठिकाणी काम सुरू आहे. आणि हा मठ परिसर. नक्कीच आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करा विसरू नका.